सन्माननीय आमचे घरत परिवाराचे जावई परिवार ॲडव्होकेट दुर्वांग रसाल साहेब आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. आपलं मनपूर्वक इथे आम्ही स्वागत करत आहोत. यापूर्वी आवाज आपण ऐकलं, बालसरांचा आवाज ऐकला. आता बोलणार आहोत रोशन पाटील तारा कर्नाला विभागाचा एक दमदार आवाज. स्पर्धा आपण पाहतो सृष्टी 11 पाबडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ घरत 35 वर्षे ज्यांना पाबडीचा पाडा पांचनंद ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं, त्यांच्या नावाने स्पर्धा आहे. वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहेत. वैकुंठवासी हरिभक्त परायण सोमूबाई गोपीनाथ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून आपल्या भेटीसाठी रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा नानाशेठ घरत परिवार पाबडीचा पाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनीग्रहण आहे. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं स्वागत. आणि आपण आता मॅचकडे जाऊया. पहिल्या फेरीमधला चौथा फ्रेश सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन टीम अंशलिबन खेरणे तळोजा MIDC परिषद हा संघ आहे. शैलेश शेठ माळी यांचा संघ आणि एका बाजूला जयहनुमान सिद्दीक करवले यांचं आगमन. डोमेस्टिक कमर्शियल इंडस्ट्रियल आरो प्लांट प्रोव्हायडर म्हणून त्यांची सर्व्हिस राहिली. ते सिया एको टेकचे सर्वे सर्व सन्मान्य संतोषदादा साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला, बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत. ही सूचना आता असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सिद्दीक करवले या संघाला सचिन गायकर सध्या मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये असेल, जो सिद्दीक करवले टीममध्ये खेळतोय. पापडीचा पाडा सिद्दीक करवले या दोन गावाशी त्याचा जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि तो तुम्हाला आता या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. लेट्स प्ले. पंच दीपक पाटील सर पाली हरिभक्त परायण त्यांचा इशारा बघा. टायमर ऑन आहे. विनंती राहील या ठिकाणी जयहनुमान सिद्दीक करवले टीमला बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला टाकावी लागतील, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण आज एक संघ सुपर 4 मध्ये आम्ही क्वालिफाय करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये. या स्पर्धेमध्ये खरं तर आज एक संघ सुपर 4ला क्वालिफाय केला जाईल, कारण मेगा फायनल सुपर संडेला मात्र थोडासा प्रेशर कमी होईल आयोजकांचा. त्या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा देखील असेल, विविध मान्यवरांचं आगमन असतील, तर मग तिथे वेळ वाचेल. यासाठी मात्र आज एक संघ आम्ही सुपर 4ला क्वालिफाय करणार आहोत. सुरुवात झाली डावाला. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये वेल एक्सपिरियन्स संदीप पाटील समोर फलंदाज आहे. त्या ठिकाणी साजेश माळी आणि त्यांच्या बरोबरीने कल्पेश गोंधली हा खेळाडू. पहिला बॉल खोलात टाकलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी चेंडूला थांबवतात संदीप पाटील हे खेळाडू. 3 वाजून 10 मिनिटांमध्ये पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. बरोबर 3 वाजून 30 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला फेकावी लागतील. ही सूचना मात्र असेल आमच्या आयोजकांच्या वतीने. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिला जातोय आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक समाप्त करावं लागेल, किंबहुना त्याहीपेक्षा वेळ जर कमी घेतला तर वेल अँड गुड. नक्कीच तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. पहिला बॉल डॉट यॉर्कर टाकला होता उजव्या बाहेर. सेकंड बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गतिमान फटका, डीप मध्ये लॉंग चेस. आय थिंक नयन त्या ठिकाणी आहेत. बॉलला थांबवत असताना सेकंडचा कॉल. 2 धाबा सहजगत्या घेऊन गेले. हा फटकाही अतिशय वेगवान होता. बॉल देखील त्याच वेगाने टाकला होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिल्याकरता 2 धाबा आल्या. 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. साजिशचं अकाउंट ओपन झालं. अंश त्याच्या डोक्यावरून हा स्ट्रोक्स होता लोअर फुलटॉस वरती संदीप पाटील यांच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फुलटॉस मिड विकेटला आहे. टायमिंग प्रॉपर, फुटवर्कचा योग्य वापर. बॉल झालाय हवाई सपर. मिड विकेटला क्लिअर करताना हा दमदार षटकार. 2 फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळाले. अटॅक केला फलंदाजाने. साजेश भारी भक्कम शरीर असती आणि तेवढेच तगडे फटके त्याचे पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाले. कल्पेश आणि त्यांच्या बरोबरीने साजेश कल्पेशच्या पाठमधून हे फटके पाहायला मिळाले.
धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 12 लॉस ऑफ 0. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहत आहे. हाफ ट्रॅकर यावेळेला थोडासा आदळलेला आपटला चेंडू. पुलचा प्रयत्न आहे डीपमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले. सेकंडचा कॉल, 2 धावा होतील का? आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14 लॉस ऑफ 0. अजून या षटकातील काही बॉल बाकी आहेत. आतापर्यंत 14 आपण पाहिल्या. संदीप पाटीलचं षटक सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर चौकार षटकार देखील पाहायला मिळाले. दोन धावेला आपण पाहिला दुहेरी धावा देखील मिळाल्या. खरं तर सुरुवातच चांगली हवी आहे प्रत्येक टीमला. ड्रीम स्टार ज्याला म्हणता येईल, स्ट्रॉंग स्टार्ट जर मिळाला तर एक मोठी धावसंख्या आपण उभारू शकता, हा एक दृष्टिकोन राहील. या फलंदाजाचा पायात टाकलाय, क्या बात आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू होता, निर्धाव चेंडू टाकला संदीपने. शेवटचा बॉल डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अंश 11 केरने टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 14. कॉमेंट्री बॉक्समध्ये 12वा खेळाडू आमच्यासोबत आहे अंश, ज्याच्या नावानं केरने संघ मैदानामध्ये करत खेळतोय. शैलेश शेठ माली यांचे चिरंजीव, सरपंच केरणे ग्रामपंचायत, त्यांच्या माध्यमातून हा संघ नेहमी खेळत असतो. मग ग्रामीण गटामध्ये अंश 11 केरने, खुल्या गटामध्ये देखील आपण या संघाला खेळताना पाहिलं. अनेक खेळाडू खुल्या गटामध्ये अंश 11 या नावाने खेळताना पाहायला मिळाले. परंतु यावेळेला एक मोठी लढत आहे. जय हनुमान सिद्धी करवले आणि एका बाजूला अंश 11 केरने, या दोन टीममध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा. तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत पहिल्या 4 षटकांसाठी. 3:10 खत 17ला सुरुवात झाली. 4 मिनिटाचा अवधी पहिल्या षटकासाठी घेतलाय. बॉलिंग मार्कमध्ये स्वप्नील पाटील मैदानामध्ये आलेला आहे. स्वप्नीलचं सेकंड ओव्हर राहील पॉवर प्लेमध्ये. फिल्डिंग आपण जर पाहिली, डीपेक्सचा कव्हर, त्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑन, मिड विकेट, डीपमध्ये फिल्डर आहेत. त्याचबरोबरीने मिड ऑफ असेल, शॉर्ट एक्सचा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. खरं तर ही रचना तुम्ही सध्या मैदानामध्ये पाहता. गुलशन पाटील आमचे स्कोरर. टेक्निकल स्कोरिंग त्याच्याबरोबरने आपण पाहिलं दोन्ही स्कोरिंग त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होतं. ऑफिशियल स्कोरिंग अँड टेक्निकल स्कोरिंग. डेड बॉल, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचाने या बॉलला मृत चेंडू घोषित केला. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल, रनवेवरती यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील पाटील या खेळाडूला, डाव्या हाताचा गोलंदाज, हलक्या हाताने खेळले. संधी निर्माण झाली होती बघा. जजमेंट अगदी मायनर सेकंदामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागतो. थोडे पुढे आले असते, थोडा ड्राईव्ह लगावला असता तर कदाचित कॅच पकडता आला असता, कारण इतका वेगवान फटका नव्हता. तयार नव्हते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. शॉर्ट कव्हरला डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला साजेशच्या माध्यमातून. साजेश खेळला डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव स्वप्नील पाटीलचा. पुढचा बॉल शफल झाले, मागे देखील बीट केलं विकेट किपरला. रोशन आहेत विकेट किपर. मागचे फिल्डरही बीट झाले. वाईट +4 पंजा, नशिबाचा पंजा त्या ठिकाणी मिळेल. यस, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड अंपायर वाईट बॉल आहे आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलने रिव्ह्यूचा वापर केला, चेक केलं जाईल. tenniscricket.in माध्यमातून पाहिलं जाईल. बॉल ज्या दिशेने ट्रॅव्हल झाला, जर का यस्टनवरून निघाला असेल तर मात्र डेफिनेटली फेअर डिलिव्हरी, आणि जर का डावी यष्टी सोडून गेला असेल तर मात्र 100% वाईट बॉल. यातील मात्र शंका नाही आहे. चला फिल्डिंग आपण लावून घ्या. जो निर्णय येईल तो येऊ द्या, पण तो फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जय हनुमान सिद्धी करवले टीमला विनंती राहील, बघा आपण फिल्डिंग लावून घ्या. निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल, यातील मात्र शंका नाही आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. स्वतः जावेद फरीद सर आमचे या ठिकाणी तिसरे पंच, सर्वात अनुभवी ऑफिशियल्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला स्क्वेअर लेग पंच दीपकजी पाटील आमचे गुप्ता सर, MC एक पंच आहेत त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. दीपक पाटील यंदाच्या अंगामध्ये 35वी स्पर्धा ते कव्हर करतात. गतवर्षी जवळजवळ 900+ स्पर्धा झाल्या त्यांच्या. धावा स्कोर करवरती आतापर्यंत आहेत त्या ठिकाणी 14. निर्णयाची प्रतीक्षा आहे. नेमकं काय आहे? ऑनफिल्ड अंपायर वाईट बॉल आलाय, तिसऱ्या पंचांकडे गेलेत आणि निर्णय. चला 12वे खेळाडू आपण बसून घ्या दोन्ही. नो कमेंट. वाईट बॉल नाहीये तर रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. क्या बात आहे. जो रिव्ह्यू घेतला होता स्वप्नीलने तो अतिशय योग्य होता, त्याचा त्याच्यावरती विश्वास होता. कधी डाव्या यष्टीवरून बॉल निघाला, त्यामुळे वाईट बॉल नाहीये. फक्त 4 धावा असतील मागच्या बॉलवरती. चांगला बॉल टाकला होता, खराब फिल्डिंग, त्याचा फटका. धावा मिळाला 4. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. लॉफ करत असताना ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पांड्या मडवी हा खेळाडू डीपमध्ये चांगली फील्ड करत असताना त्याला पाहिलं आपण. एकच धाव या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना टीम केरनेला
यातून जिंकणारा संघ पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शिवकर संघासोबत दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना. आणि त्यानंतर शेवटच्या फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये पोहोचला संघ एकटपाडा. ती मॅच देखील आजच्या दिवसामध्ये कंप्लीट केली जाईल. यस, आक्षेप घेण्यात आला बॉलरच्या शैलीवरती. बॅटरकडून मात्र आक्षेप आलाय. चला ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडून बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. ऋषभ गरत आमचे मित्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये असतील. स्वतः आयोजक या पण वॉर रूम मध्ये या, चेक करा. शैली तपासली जाईल. फुल लेंथ आहे. लाऊड अपील. लेग बिफोर द विकेटसाठी अपील झाली होती आणि यावेळेला मात्र पंच कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवत नाही. त्या अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता, परंतु बॉल चांगला होता हे म्हणायला हरकत नाहीये. क्विकर बन ज्याला म्हणता येईल. प्रचंड वेगाने टाकला पायात, कारण समोर तगडा शरीरयष्टीचा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये फिटनेस तितकाच महत्त्वाचा असतो, कारण या पोझिशनला तुम्हाला बॉडी मोल्ड करावी लागते. झपकन त्या ठिकाणी पोझिशनमध्ये यावं लागतं. पायांच्या हालचाली फार महत्त्वाच्या असतात. इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिरिक्त रन्स. बॉल बाहेर निघाला. नॅचरल स्विंग आहे त्या ठिकाणी स्वप्नीलकडे, कारण तो डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडा तो डॉमिनेट करताना पाहायला मिळाला. वाईट बॉल. 16 धावा स्कोर कार्डवरती सध्या आपण लागताना पाहत आहे. गुलशन पाटील यांचं अचूक स्कोरिंग गुणसंख्या लेखनाचं काम. हलकी शिकाडा लागली आहे. बॉल मागे चालला. शॉर्ट दरम्यानला क्विक थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला सौरभ पाटील कडून, परंतु नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. यष्टांच्या मागे असताना तुम्हाला या गोष्टीचा देखील सराव करावा लागतो. बॉलचा थ्रो ऑन द स्टंप झाला असता कदाचित तर विकेट मिळाला असता. स्टंपला हिट झाला असता तर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता. त्यामुळे प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते या गोष्टीची. इथे आपण पाहताय खरं तर आणखीन एक सिंगल ॲड झाली. सामना चालू होण्या अगोदर वॉर्मअप हा देखील फार महत्त्वाचा असतो. स्ट्रेचिंग तुम्हाला बॉडी करावी लागते, तेव्हा तुम्ही फ्लेक्झिबल व्हाल. आणखीन चांगला तुमच्याकडून परफॉर्मन्स होईल. क्रिकेटचा खेळ तुम्हाला जर का जास्त काळ खेळायचा असेल तुम्हाला फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल. आणि इथे मात्र आपण पाहता पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल लेंथ आहे. ओव्हर पिच. मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल त्यांच्या डोक्यावरून चाललाय. लॉंग ऑफला वन बाउन्स इन टू द फॅन. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. क्या बात आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळले. उजव्याच्या बाहेर टाकला होता बॉल फुल लेंथ आणि त्याच्यावरती मात्र मिड ऑफला क्लिअर करत असताना हा फटका होता. 4 धावा आल्या. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंश 11 खेरणे टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 21. बघा या षटकाला 6 मिनिटाचा अवधी घेतला. मागच्या षटकाला चला 21. लक्ष असू द्या. बघा पुन्हा एकदा आम्ही या षटकातील संपूर्ण बॉलच्या धावसंख्या सांगतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या. सलग 2 डॉट बॉल पहिल्या ओव्हरमध्ये. यस, क्षमा असावी, बरोबर आहे, कारण तिथे वाईड +4 होता, परंतु तो बॉल लिगल होता. धावा 4 ॲड होतील, त्यामुळे 25. क्या बात आहे. खरं तर मैदानामध्ये खेळणारे खेळाडू त्यांचा माइंडसेट बघा किती चांगला आहे. त्यांचं लक्ष आहे कॅल्क्युलेटिव्ह स्कोअरच्या खरं तर नुसार ते पुढे चाललेले आहेत. वाईड बॉल नव्हता, परंतु 4 धावा होत्या त्या ठिकाणी. लॉंग स्टॉपला आलेला चौकार, त्यामुळे 25 धावा आल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. चला अपडेट करून घ्या आपण लगेच. 25 रन ऑन स्कोअर कार्ड. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. तिसऱ्या षटकामध्ये सुयोग मडवी हा खेळाडू यंगस्टर, अगदी कमी वयाचा खेळाडू आहे. यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर यंदाचा हंगाम आपण पाहिला ISPL मध्ये, इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये रायगडच्या अंडर-19चे बरेच खेळाडू सिलेक्ट झाले, ज्यामध्ये मी आवर्जून सांगेन पेन तालुक्याचा आशीर्वाद ठाकूर असेल, उल्वानोडचा आर्यन नाईक तोही सिलेक्ट झाला. या परिसरातील देखील खेळाडू तुम्हाला आगामी कालखंडामध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. बॉल तयार. क्लीन बॉल. क्या बात आहे. फास्ट अँड फ्युरियस. प्रचंड वेग, तेज सरार यॉर्कर आणि त्याच्यावरती मात्र दांडी उद्ध्वस्त केली. दांडी गुल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल कल्पेशला. सुयोग मडवीला मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळाला. भागीदारी फोडली सुयोगने, जी भागीदारी 25 धावांची झाली होती पहिल्या विकेटसाठी. विकेट हवा होता, विकेट मिळवून दिला सुयोगने. कमालीचा पेस होता. हाय ॲक्शन बॉल. परफेक्ट बुंधा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्कर. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला. तिसऱ्या क्रमांकावरती क्षितिज माळी हा खेळाडू. क्षितिज देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे या टीमचा. अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश गोंधळी बाद झाला. आता क्षितिज माळी मैदानाच्या आतमध्ये चालला. 25ला पहिला धक्का बसला. बॅटिंग करणाऱ्या खेरणे टीमला पहिलं सत्र. खेरणे टीमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे.
समोर जे टॉवर्स दिसतात खरं तर मोठे टोलेजंग इमारती दिसतात तसं टॉवर्स तुम्हाला धावांचे प्रत्येक षटकामागे उभारावे लागतील. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी कधीच देत नाही. त्यामुळे जास्तीच्या धावा कशा बनवता येतील किंबहुना त्या धावा वाचवण्यासाठी त्या धावा बनवण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये चांगले प्रयत्न करावे लागतील तेव्हाच तुम्हाला विजयाची हमी मिळेल. सुयोग मडवी नेक्स्ट बॉल. आज खरं तर इम्प्रेस केलं किरोलीचा गोलंदाज जो लेदर खेळतो चांगला वेदांत सागर या दोन्ही खेळाडूंनी काय कमालीचे स्पेल टाकले होते. त्यानंतर साहिल गायकर एकटपाडा त्याची गोलंदाजी भन्नाट राहिली. साहिलने तर रेकॉर्ड केलं 4 षटकं टाकली संपूर्ण स्पर्धेमध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या मॅचमध्ये 11 दुसऱ्या मॅचमध्ये 8 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. क्या बात आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस पुढे आले होते फ्रंट फुटला ड्राईव्ह करण्यासाठी पण तो चांगला बॉल होता. लेंथ बॉल टाकला वेगाने टाकला. कमबॅक जबरदस्त कमबॅक त्या ठिकाणी होताना आपण पाहता सुयोगच्या माध्यमातून. टप्पा अचूक होता लाईन चांगली होती वेग भन्नाट होता त्यामुळे वेगाने बेस तर आपण पाहिला बीट करतो फलंदाज क्षितिजला. सुयोग मडवी हा गोलंदाज यंगस्टर आहे कमी वयाचा परंतु गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू सिद्ध करवले संघाचा. पुन्हा एकदा तेच तर सबमरीन. आणखीन एकदा आपण जर पाहिला रिप्ले बॉलचा तर सबमरीन बॉल राहिला टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू. बघा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल भन्नाट वेग होता परंतु हँड अँड कॉर्डिनेशन फलंदाजाकडे चांगलं नाहीये. त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू सलगचे 3 डॉट बॉल ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला होता कल्पेशचा आणि यावेळेला सलग 2 डॉट बॉल सुयोगच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाले. साहिल खरतर गायकर 5 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. पुन्हा एकदा ऑन द राईस मिस टायमिंग आणि सॉफ्ट डिसमिसल. साजिद मडवी झेल खाली आले त्या ठिकाणी मिड ऑफला होते पुढे धावत आले झेल कॅरी केला आणि हा सलग 4था डॉट बॉल 2 विकेट प्लस 4 डॉट बॉल. त्यामुळे आता 2 चेंडू बाकी आहेत. हे 2 बॉल जर रन आल्या नाही तर मात्र मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. पहिला होईल मेडन षटक. क्या बात आहे. असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. जर पहिलं मेडन षटक झालं तर चर्चा राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुयोग मडवी या खेळाडूची. पण मैदानाच्या आतमध्ये चाललाय या टीमचा जेन्युइन खरं तर एक चांगला फलंदाज निखिल माळी तो लेट मैदानाकडे दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. मी मगाशी चर्चा केली अक्षय दुखापतग्रस्त झालाय ज्याच्या नावावरती बाईक देखील राहिल्या मालिकावीराच्या. असा खेळाडू पायाच्या दुखापतीमध्ये तो मैदानाच्या बाहेर आहे कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त टिकायचं असेल खेळायचं असेल तर तुम्हाला इंजुरीपासून लांब राहावं लागतं. आणि इथे आपण पाहताय खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे फलंदाज निखिल माळी 4थ्या क्रमांकावरती सलग 4 डॉट बॉल टाकले सुयोगने. दबाव हा पूर्णपणे आता अंश 11 खेळणे या टीमवरती. अंतिम 2 बॉल या षटकातील शेवटचे 2 बॉल तेही महत्त्वाचे राहतील. समोर आला निखिल 2 विकेट आतापर्यंत सुयोगच्या खात्यामध्ये राहिलेत. लॉंग रनअप आणि चांगल्या पद्धतीने ॲक्शन बॉलिंग करत असताना इथे व्हेरिएशन करत असताना खराब बॉल टाकला आणि दे घुमा के फिरून मारलाय जस्ट डेनिम स्टँडला अभिवादन करताना बीमर प्लस षटकार 6 धावा. क्या बात आहे. मोमेंटम आता शिफ्ट झालाय खेरणे संघाकडे. भरपूर स्तुती केली या सुयोगची परंतु या इथे आपण जर पाहिला थोडासा व्हेरिएशन करताना त्या ठिकाणी फुलटॉस बॉल टाकला तोही कमरेच्या वर टाकला त्यामुळे बीमर पंचांनी घोषित केलाय. षटकार देखील मिळाला आणि बीमर बॉल देखील आहे. पुढचा बॉल फ्रीट उघडा डोले पाहणी नेक्स्ट बॉल फ्रीट. समोर आता सुयोग कमबॅक करेल का. मी मगाशी म्हटलं एक जेन्युइन फलंदाज आहे खरं टीमचा जो आक्रमक फलंदाजासाठी ओळखला जातो आणि सातत्याने ओपनिंगला येतो. आज तो 4थ्या क्रमांकावर त्याला निखिल आणि त्याच्या बॅटमधून षटकार. अजून 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. चला नवीन बॉल द्या. नवीन चेंडू आपण घ्या वेळ वाचवा प्लीज. दुसरा चेंडू हवाय त्यांना. मॅच बॉल लांब लचक मारा निखिलने त्यामुळे नवीन बॉल तुम्हाला दिला जाईल. पटापट चॉईस करा सामना चालू ठेवा. 2 बॉल ऑलरेडी दिलेले आहेत. चॉईस केले 2 चेंडू दिलेले आहेत त्यामुळे प्लीज सामना चालू करा निखिल. बघा विनंती राहील सामना चालू करा. 2 चॉईस बॉल मैदानामध्ये आहेत. 32 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. अप्रतिम स्पर्धा न भूतो न भविष्यती असं हे आयोजन विलाजी गरज साहेब यांचं खरं तर कौतुक करावं लागेल. पहिलं पर्व पाहिलं होतं. पहिल्या पर्वामध्ये आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. खरं तर आमचे समालोचक होते वाकणचे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये यायला मिळालं परंतु आज
ऑफिशियली या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं त्याबद्दल नक्कीच मी पुन्हा एकदा आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करेल. खूप चांगली स्पर्धा या स्पर्धेमध्ये. फ्रीडचा बॉल समोर पुन्हा एकदा निखिल माळी ज्याच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती षटकार पाहिला तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. वेगवान बॉल बघा, या लाईनला जर बॉल टाकले असते तर मात्र दबाव वाढला असा. मागचा एक खराब चेंडू ज्या बॉलवरती 7 धाबा आल्या. सिंगल मिळाली, एंड बदलला. 8 धाबा आतापर्यंत खर्च केल्या पहिल्या 5 मध्ये. सुयोग मडबीने शेवटचा बॉल या षटकातला. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 33. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर कमबॅक झालंय. आता जवळजवळ 11च्या आसपास सरासरी पोहोचली पर ओव्हर मागे. ही सरासरी अंतिम षटकापर्यंत राहिली ते 55 ते 60च्या आसपास. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अंश 11 खेळणे पोचू शकतो हे आपण प्रेडिक्ट करतो. या ठिकाणी काही होऊ शकतं. लास्ट बॉल सन्मान दिला. सेन्सेबल क्या बात आहे. हलक्या हाताने त्या ठिकाणी कॉपी बुक स्टाईलने सन्मान दिला आणि 1 रन घेतली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 34 धावा. 11.33. ड्रिंक्स ब्रेक होतोय. छोटीशी ट्रॉली मैदानाकडे चालली, वरद घेऊन चाललाय. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होईल. चला विलास दादा घरत यांचा सुपुत्र बघा, वरदला आपण इथे पाहतो. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आमचे केशवशेठ घरत यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. या केशव दादा या, मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. जयंत दादा या, जयंत दादा घरत. सन्माननीय महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे श्याम रसाळ साहेब PSI यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. स्वर्गीय नानाशेठ घरत आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण सोमूबाई गोपीनाथ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. चला, सन्माननीय महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय श्री श्याम रसाळ साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी आणि तुमचं वागणं म्हणजे खाकी. तुम्ही निभावता तुमचं कर्तव्य, मग सर्व काही बाकी. निश्चित स्वरूपात महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे, सेवेरत असणारे सन्माननीय आदरणीय श्याम रसाळ साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतर घरत परिवाराचे जावई परिवार ॲडव्होकेट दुर्वांग रसाळ साहेबांचा सन्मान केला जाईल. चला या जावई परिवार या, जावई परिवार या. सन्माननीय ॲडव्होकेट दुर्वांग रसाळ साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. घरत परिवाराचे जावई परिवार आदरणीय ॲडव्होकेट दुर्वांग रसाळ साहेब यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. प्रणय दादा या, आपण आपला सन्मान केला जाईल. प्रणय रसाल यांचाही सन्मान इथे केला जात आहे. पहिला चेंडू वाईट टाकला स्वप्नीलने. सेकंड स्पेल मध्ये आलाय हा खेळाडू. दादा घरत यांच्या शुभ हस्ते प्रणय रसाल यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. चला गो टू रोशन पाटील. पहिला बॉल वाईट बॉल टाकला त्या स्वप्नीलने. इथे देखील आपण पहिला फिरून मारायचा आहे. लाऊड अपील. त्या ठिकाणी फोरम्सला बॉल लागत विकेट किपरकडे चालला. हे मात्र मेन अंपायरने सांगितलंय. अगदी योग्य निर्णय. ग्लाऊजच्या आसपास किंवा हँडलला जरी बॉल लागला असता तरी मात्र खेळाडू बाद घोषित करण्यात आलं असतं. मग यावेळेला खेळाडू सुरक्षित आहे. डॉट बॉल स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून 35 रन स्कोर कार्डवरती आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यॉर्कर मागे आले होते. बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी पंच करायचं होतं, परंतु इथे सेलिमडॉपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संदीप पाटील यांच्या माध्यमातून सिद्दीक करोले संघाचे सपोर्टर्स प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष योगेंद्रजी पाटील, संदेशजी पाटील यांच्या वतीने सिद्दीक करोले टीमला या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचे मनापासून आभार. या स्पर्धेचा आनंद घेत असताना सिंगल मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये 36-36. गडी बाद झाले 2. चांगली भागीदारी करत असताना निखिल पहिल्यांदा स्ट्रायकिंगला आलाय.
या षटकामध्ये ऑन साइडला पिकअप शॉट, नयनने प्रयत्न केले परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय. या अतिथी मंचाला सलामी देण्यासाठी 6 धावा षटकार. लाजबाब टायमिंग. पुढे टाकलेला बॉल होता, त्याच्यावरती मात्र फ्लिकचा चांगला फटका होता. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं निखिलच्या माध्यमातून. ही खासियत आहे या खेळाडूची. संकट मोचक म्हणून भूमिका साकारतोय. धावा थांबल्या होत्या, धावांना गती देण्याचं काम स्वतः आता निखिल करतो, ज्याने 3 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं, ज्यामध्ये 2 षटकार 1 सिंगल त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले. आयवा कॅच साठी देखील पारितोषिक आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. टॉस झाला बॉल. त्या ठिकाणी आपण पाहिला विकेट किपरकडे जाताना पाहायला मिळाला निर्धाव चेंडू. प्रेक्षक कमाल कॅचसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे खरं तर प्रेक्षकांना या स्पर्धेमध्ये. जो खेळाडू फटका मारेल त्याचा कॅच जर का बाउंड्रीच्या पलीकडे एखादा प्रेक्षक पकडेल तो असेल त्या ठिकाणी त्या बक्षाचा मानकरी, भाग्यवान विजेता. पुन्हा एकदा पाठीमागे जाऊन खरं तर आपण पहिला पूलचा प्रयत्न होता परंतु चेंडूवरची नजर हटली. लेग बाईट्सच्या स्वरूपात मात्र आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना अंशुलेमन केरने टीमच्या खात्यामध्ये. हळूहळू मात्र डावाला आकार देण्याचं काम या जोडीनं केलं आतापर्यंत साजेश आणि त्यांच्या बरोबरीने असणारा खेळाडू निखिल. 43 रन सध्या स्कोर कार्डवरती आहेत. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नीलनं कमबॅक केलंय. स्विच करायचा रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजाकडे असला नॅचरल स्विंग त्याच्या अगेन्स्ट विथ द टर्न हा फटका खेळायचा होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 4थं षटक संपलं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 43. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या. पॉवर प्लेमध्ये संदीप पाटीलने षटक टाकलं होतं 14. सेकंड ओव्हरमध्ये स्वप्नील पाटीलने धावा दिल्या 11. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये सुयोग मडवीने धावा खर्च केले फक्त 9 गडी बाद केले 2. तदनंतर स्वप्नील पाटील पुन्हा एकदा आला सेकंड स्पेलमध्ये, त्याने धावा खर्च केल्या 9. 2 स्पेलमध्ये 20 धावा स्वप्नीलने खर्च केल्या. तर 1 षटक बाकी आहे. फिल्डिंग लावून घ्या लगेच. अंतिम षटक, निर्णायक षटक बॅटिंग करताना साजेश माळी वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण जर पाहिली 7. 8 बॉलमध्ये फक्त 7 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. कल्पेश गोंधळी हा खेळाडू बाद झाला ज्याने आपल्या टीमला जवळजवळ त्या ठिकाणी 15 धावांचं योगदान दिलं होतं. 9 चेंडूमध्ये क्षितिज माळी 0वरती बाद झाला. निखिल माळी ज्याने आता 5 बॉलमध्ये आपल्या टीमला 13 धावांचं योगदान दिलं. एक्स्ट्रा रन देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या. आता अंतिम षटक, अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलाय नयन पाटील हा खेळाडू. नयन पाटील अष्टपैलू आहे या टीमचा नयन, तो मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. मधल्या फैतला स्फोटक खेळाडू पांड्या मडवी त्याची बॅटिंग तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल परंतु यावेळेला नयन पाटील आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने ट्रॅकवरती आलाय परंतु रनअपमध्ये थोडासा बिघाड, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या चेंडूला डेड घोषित केलं. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट अतिशय वेगवान गोलंदाज नयन पाटील, प्रचंड वेग धारण करणारा हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल, क्या बात है. विक्रम शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नाना शेठ घरत परिवार पाबडीचा पाडा यांच्या वतीने आपलं आम्ही ते स्वागत करत आहोत. निखिलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 49 रन अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. आता केरने संघ बॅकफुटला आले. डबल माइंडेड स्ट्रोक होता. कव्हर्सच्या वरतून खेळायचं होतं, हलक्या हाताने खेळले. त्या ठिकाणी स्वीपर कव्हर डीपमध्ये चांगली फिल्डिंग सुयोगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. ऑन द राईस हा फटका अगदी पाय वरती करून खेळायचं होतं फलंदाज निखिलला परंतु त्यांना माहिती आहे त्यांच्या रेंजमध्ये हा बॉल नव्हता त्यामुळे दिशा दिली. 2 धावा घेतल्या आपल्या टीमसाठी. 50 अप 51 धावा स्कोर कार्डवरती सध्या लागताना आपण पाहता अंशुलेमन केरने टीमच्या माध्यमातून अगदी सावध पवित्र. त्यानंतर बुलेट ट्रेनच्या वेगाने धावसंख्याला आकार देत असताना आणखी बुलेट ट्रेनच्या वेगाने धावसंख्याला आकार देत असताना आणखीन एक आक्रमक स्ट्रोक. वॉट शॉट. पूलचा लाजवाब स्ट्रोक होता निखिलचा. अनादरबन या ओव्हरमधला दुसरा षटकार ठोकलाय निखिल माळी या फलंदाजाने. कमालीची फलंदाजी या मैदानावरती करतो निखिल माळी हा खेळाडू. आणि काय फटका होता बघा. हँड अँड कॉर्डिनेशन, बॉलची लेंथ लवकर पिक केली आणि त्यानंतर आपण पाहिला पूलचा हा फटका. 57 धावा 8 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय निखिलने. या पहिल्या सत्रातील शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करायचं आता. जवळजवळ 70 गाठेल का हे पाहावं लागेल.
अंश 11 केरणे संघ. आणि निखिल जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत हे शक्य होऊ शकतं, कारण तो आता सेट झालाय, तो आक्रमक झालाय. त्याच्या पाठमधून धावा येताना पाहायला मिळाल्या. वन्स अगेन अनदर वन. याही वेळेला लॉफ करत असताना त्याच दिशेने कॉपी पेस्ट आयवा कॅच. क्या बात आहे. काऊ कॉर्नर रिझनकडे हा फटका होता. चला प्रेक्षक धावत या. आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच. आयवा म्हटलं की एक प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड होतं, जे खरं तर प्रसिद्ध झालं आहे, आजही आहे. खरं तर त्याच्याबद्दल मी आवर्जून सांगू. पण तेव्हापासून आयवा कॅच हे टॅगलाईनच झाली, जेव्हा प्रेक्षक मैदानाच्या बाहेर पकडतात. प्रेक्षक कमाल कॅच. इथे प्रेक्षक कमाल झेलसाठी आपण इथे पाहतो ऋषभ घरत आणि प्रशांत घरत यांच्या वतीने प्रत्येकी झेलसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. 63 दाबा. यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे. लाऊड अपील विकेट किपर करतोय स्वतः सचिन. चांगला बॉल टाकलाय. 10 मध्ये 33 वरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. त्या ठिकाणी निखिल आज खरं तर इम्प्रेस केलं होतं. सकाळच्या सत्रामध्ये जो खाडीचा खेळाडू होता केतन, त्याने 40 केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिला पुढच्या मॅच मध्ये जिशान, ज्याने वैयक्तिक 45 केल्या होत्या, जो एकटपाडा संघाचा खेळाडू होता. आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये निखिल. थ्रो चुकलाय बघा. इथे संधी होती, कदाचित विकेट मिळाला असं. एक रन बॅटला स्पर्श करून आले. ती रन मात्र आता जाईल. निखिलच्या खात्यामध्ये 64 धावा आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. आता 65 टार्गेट उभं झालंय या ठिकाणी सिद्धी करवले संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली झाली. निखिलने मात्र शेवट चांगला केला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या. चला लगेचच फिल्डिंगसाठी उतरा. अंशिरबन केरने टीम मैदानात आपण ताबा घ्या. यानंतर विनंती असेल जय हनुमान सिद्धी करोड टीम आपण मैदान सोडा, डगआउटमध्ये या. पहिली जोडी मैदानाकडे दाखल करा. आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसामध्ये. या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. जो जिंकेल यातून तो संघ खेळेल. प्रणय 11 सहारा शेवकर या टीम सोबत. लवकरात लवकर आपण मैदान सोडा. हॅलो, आकाश वाघे प्रेक्षक कमाल झेलचा मानकरी ठरलेला आहे ऋषभ घरत यांच्या वतीने. त्याच्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. मामा म्हणून बघा, आत्या मामा म्हणून परिचित असणारे आत्माराम शेठ गायकर साहेबांना आम्ही पाहतो. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये आत्या मामा म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना प्रेमाने संबोधले जाते. त्यांचं व्यासपीठावर आगमन. इथे हेतूची सन्मान केला जात आहे. खऱ्या अर्थाने आपला जेवढं आभार व्यक्त करावं लागेल तेवढं कमीच आहे, कारण या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठे योगदान प्राप्त झालेलं आहे. संतोष कवडे यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. जल है तो कल है. खऱ्या अर्थाने बघा, आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने माजी सरपंच विलास शेठ घरात, त्याचबरोबर अविनाश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. आणि बंटीदादा कवडे आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. बंटी शांततेचे प्रतीक. चला बंटी, आपण आपल्या यथोचित सन्मान केला जाईल. त्यानंतर आदरणीय आत्माराम शेठ गायकर कोपरा आणि विक्रांत पाटील साहेब उद्योजक विक्रांत दादा या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सुप्रसिद्ध मच्छी व्यावसायिक आहेत. या आत्माराम शेठ आपल्याकडे वेल आहे, सन्मान इथे केला जाईल. कोपरा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. चला निश्चित स्वरूपात कैलास शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते कोपरा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटवर अतंग प्रेम करणारे आत्माराम शेठ गायकर आणि विक्रांत पाटील युवा उद्योजक, या दोन्ही व्यक्तिमत्वांचा एकत्रित सन्मान इथे केला जात आहे. आमचे विलास शेठ घरत माजी सरपंच स्पर्धेचे आमचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा एकत्रित सन्मान इथे संपन्न होत आहे. हॅलो, यापूर्वी आवाज आपण रोशन पाटील यांचा ऐकला.
आता वळणार आहोत बाल सरांकडे आपण बोलूया. धन्यवाद महादेवजी. मॅग्निफिसंट बॅटिंग. सर थांबवतो एक बोला मिनिट. बोला 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 बोला. स्पर्धेकरता सन्मान्य आत्माराम शेठ गायकर कोपरा यांच्या वतीने 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य ते प्राप्त झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. तर टार्गेट दिलंय जिंकायला 65. 13 धावा प्रति षटकाच्या मागे. सिद्धी करवली या संघाला पहिला चेंडू बॅटच्या खूप वरच्या भागाला लागलाय. जास्त लांब जाणार नाहीये. कोणी नाहीये सर्कल मध्ये. जाणार कोण. फार वेगाने धावत असताना फिल्डर आशिष नाही आतिश चांगली बॅटिंग केली. अतिशय निखिल माळी आणि तसंच कल्पेश माळी. निखिलने 33 धावा केल्या 11 चेंडूमध्ये. कल्पेशनी 15 धावा केल्या आणि त्याच्यामुळे एक सुंदर धावसंख्या सिद्धी करवली या संघाला दिली आहे. निखिलने बॅट अँड पॅचच्या मधून चेंडू फ्लाय होतोय. गोलंदाज आले तर अभिषेक माळी. हा सामना आपण बघतोय ते सिद्धी करवली जय हनुमान सिद्धी करवली विरुद्ध अंश लबन कैरने. खूप सुंदर ऍक्शन आहे. ग्रीप रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू अप्रतिम वेग आहे. मात्र जास्त बाहेर गेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. बघा तुम्हाला ऑन दी ऑफ स्टंप ऑन दी मिडल स्टंप ऑन दी लेग स्टंप खेळवावं लागेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप खेळवायला काय हरकत नाही आहे. बट तो जास्त बाहेर बघा रेफर केलंय. रिव्ह्यू घेण्यात आलंय वाईट साठी. जावेद जिथे आहेत बघतील ते. जावेद फरीदजी सगळ्या जुन्या क्रिकेटविषयी आमच्याविषयी भरपूर 3 दिवस खूप छान चर्चा करत असताना त्यांचंही वय 65 माझं वय 63 आणि हे जे क्रिकेट एवढे काळ जे बघितलंय ट्रॅव्हल होताना तर वाईटचं रिव्ह्यू घेण्यात आलंय. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलंय. दुपारी वारा चांगला होता. आता वारा नाहीये. तिरंगाकडे आम्ही बघतोय त्या. अजून 2 सामने. इट इज अ वाईड. जावेदने सांगितलं इट इज अ वाईड. 2 सामने अजून बघे कारण या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो प्रणय 11 सहारा शिवकरशी खेळेल. त्या सामन्यामधून जो जिंकेल तो गावदेवी एकटपाडा यांच्याशी खेळेल. आज एकच संघ बाहेर येणार आहे. बाहेर म्हणजे क्वालिफाय होणार आहे. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू. या 2 काळातल्या क्रिकेट मधला फर्क जावेद जी आप मेरे से एग्री हो जाएंगे. उस जमाने में प्लेसमेंट था और आज अटैक है. बड़े शॉट खेलने की कोशिश. उस जमाने में एमआरआई का बॉल था और इस जमाने में टेनिस क्रिकेट की गेंद है और अटैक करने की ज़्यादा कोशिश किया जाता है. एमआरआई बहुत बड़े पैमाने पे यूटिलाइज किया गया उस जमाने में. यस नाइट में गुड शॉट डिलिव्हरीज. या वेळेला आप बघायचंय जेल असणार क्षेत्र. हो बापरे का सोपा जेल कसं काय सोडू शकतात. आतिश तिथून धावत 25 पावलं जाऊन चेंडू उचलला होता आणि जागेवरचा झेल का नाही घेऊ शकले. एक्साइटमेंट जोश हवी. मात्र ती जोश शाहरुख खान सारखी नको. अॅक्युरसी पाहिजे थोडीशी. अटॅकिंग नको अॅक्युरसी पाहिजे. ती महत्वाचं आहे. मात्र एक्साइटमेंट जोश मध्ये कधी कधी आपण गडबड करतो. अॅक्युरसी महत्वाची आहे. या वेळेला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा. आता जो वेग बघतो कारण आपण जिथे बसलोय हा सगळा विश्वजितचा परिसर आहे. विश्वजितलाही चांगलं ऑक्शन मध्ये रेट मिळालं. प्रचंड वेग आहे त्याचाही. सिद्धी करवलीला मला आठवतंय विश्वजित एअरपोर्टला उतरला आणि डायरेक्ट सिद्धी करवलीला मॅच खेळायला पोहोचला होता त्यावेळेला मिडल ईस्ट मधून. या वेळेला वीरेंद्र सेहवाग स्टाईल ऑफ साईडला खेळत असताना चेंडूला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी पाठवतायत. ब्युटिफुल शॉट. दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना त्यांना माहिती आहे टार्गेट 65 आहे. पर ओव्हर 13ची धावांची गती हवी आहे. रिक्वायर्ड रन रेट आणि त्यामुळे या 13 धावा उभारणं अत्यंत आवश्यक आहे. धावसंख्या पोहोचली आहे. आपण बघतोय पहिला षटक झालं का. षटक संपलं.
पहिल्या षटकानंतर 10 धावा आल्यात तर -3 3 धावा थोडे मागे आलेत. तर अजूनही मैदानावर 55 धावा या ठिकाणी करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 24 म्हणजे 4 षटकामध्ये या 55 धावा करावा लागेल. सुरुवातीला जी 13ची गती हवी होती ती गती आता टप्प्याटप्प्याने थोडी वाढेल. तीच चर्चा आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण बघतोय मैदानावरती. तर बालसर आता काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होईल. अंबरनाथ तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा बँकचं ज्यांना खऱ्या अर्थाने बघा ठाणे जिल्हा बँकचं ज्यांना चेअरमन होण्याचं अध्यक्ष होण्याचं भाग्य लाभलं ते राजेश शेठ पाटील साहेब मांगरुल यांचं इथे आगमन होईल. सन्मान्य आमदार किसन कतोरे साहेबांचे मानसपुत्र म्हणून संपूर्ण मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यामध्ये राजेश शेठ पाटील मांगरुल हे ओळखले जातात. सचिन गायकर आणि पांड्या मडवी मैदानावर 10 धावा पूर्ण करत असताना सचिन गायकरचा जन्म याच गावात झालाय. मात्र ते गावाला त्या गावासाठी ते रिप्रेझेंट करतात. दोन्ही गावाशी संबंध तेवढेच चांगले त्यांचे. आणि कर्मभूमी सिद्धी करवली आहे. चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत 1 धाव अजून पूर्ण करत असताना जसं आमची जरी जन्मभूमी जरी चेन्नई असलं तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. सगळं काय महाराष्ट्राने दिलं आहे. पत्नी महाराष्ट्राने दिलं आहे, मुलगा महाराष्ट्राने दिलं आहे, करिअर महाराष्ट्राने दिलं आहे, जॉब महाराष्ट्राने दिलं आहे. जय महाराष्ट्र. $65 करायचे. बॅट्समॅनला बॅक ऑफ द ब्रेन हे लक्षात असेल. यावेळेला थोडंसं उशिरा खेळले त्यामुळे जास्त लांब जाणार नाही. चेंडू येते वाईडिश मिडॉनला. तुम्ही जेव्हा टायमिंग शॉट खेळता त्यावेळेला चेंडू डीपमध्ये जाण्याची शक्यता असते. मात्र वेग एवढा आहे, लाईन आणि लेंथमध्ये सातत्याने बदल करतायत आणि त्यामुळे आपल्याला चित्र थोडंसं वेगळं बघायला मिळतंय. मनोज गुप्ता आणि दीपक पाटील पंचांच्या भूमिकेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल अंपायर आहेत मनोज गुप्ता. लाईन बघावी लागेल. इज अ व्हेरी स्ट्रिक्ट अंपायर. वाईटचा इशारा. पंचांची फळी टेरिस विश्वाच्या माध्यमातून सतीश कुरुब असेल, CP महादेवन, प्रसाद पगार. CP महादेवन, प्रसाद पगार दोघेही आता जगात नाही आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भरपूर वर्ष चांगल्या पंचांची भूमिका. संदीप ठाकूर असेल, अजित पुत्रन सुद्धा पंचांच्या भूमिकेत आहेत. सादिक राजापूरकर हे सुद्धा पंचांच्या भूमिकेत आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटला थांबून चेंडू उचललाय. केव्हापासून बघत होते की ती लाईन कधी मिळते आणि 6 धावांसाठी हा षटकार खूप आवश्यक होता. DJ भूमिकेत असतात. अमित गोलतकर ही पंचांच्या भूमिकेत असतात. राजेश तलाशेलकर उर्फ आऊ. येस नक्कीच. जसं बरोबर म्हणतोय गौरव, जसं कृष्णा सातपुतीला बघायला फार मोठ्या संख्येने लोक उभं राहायचे, बघायचे, प्रेक्षक यायचे आणि त्या काळामध्ये अमित गोलतकर यांना बघण्यासाठी फार मोठ्या संख्येने यायचे. अमित गोलतकर आणि जितेंद्र देवरुकर काय जोडी होती. टिळक चौक कल्याण. गोलतकर कुटुंबाने 3 हिरे दिलेत. अमित, अजित आणि अनिल. अजित आज जगात नाही आहे. BSES ला त्यांनी रिप्रेझेंट केलं. विवेक कदम, जयदीप गरज, चंद्रकांत शिंदे हे सगळे BSES चे त्या काळातले लेदर क्रिकेटर्स. आता अदानी एनर्जी टेक ओव्हर केल्यामुळे दाबून खेळत आहेत. बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफसाईडला प्लेस केलंय. दुसरी धाव घातक असेल आणि त्यामुळे हे सगळे जे खेळाडू जुने, शशिकांत साटम याचंही नाव घ्यायला पाहिजे. इज ऑल्सो वर्किंग ॲज अ अंपायर. पालघरला होते आमच्या बरोबर. त्याच्यानंतर अजित एकसरचा, गावदेवी एकसरचा, तोही चांगल्या पंचांची भूमिका पार पडतोय. अमोल वेतोसकर, सम ऑफ द बिग नेम. आगरी कोळी समाजातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात खेळाडू काम करतायत. एच मात्र उचलायला वेळ लागतोय. कारण का असं होतं बघा, चेंडू जेव्हा एजला लागतो ना किंवा स्क्वायर कट होतो, कट ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला तो चेंडू भवऱ्यासारखा फिरत असतो, गोल 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 गोल. यावेळेला फिल्डर त्याच्या अंगावर येतो, त्यावेळेला तो चेंडू त्याला बीट करतो. जसं काय चेंडू सांगतो की मी तुझ्याकडे येणार नाही. पॉईंटला फिल्डरला, स्क्वेअर लेगच्या फिल्डरला एक गोष्ट माहिती असते आणि त्या पद्धतीने स्वतःच्या फिल्डिंग मोड करतात. आज युवराज सिंगचा वाढदिवस सुद्धा आहे.
12 डिसेंबर, वन ऑफ द ग्रेट फिल्डर ऑफ इंडिया. ओ ब्युटिफुल शॉट, व्हॉट अ शॉट. थोडा उशिरा खेळले, बॅटच्या वरच्या भागाला लागला, मला वाटलं जेल जाईल का, मात्र तो ट्रॅव्हल एवढा सुंदर झाला की ते आपण बघतोय नो बॉल सुद्धा कॉल केले, कारण हाईट फॅक्टर आहे आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जात असताना 6 and 1, 7 रन्स. 65 करायचे, धावसंख्या पुढे सरकते ती मैदानावरती. 30 धावा झालेत, अजूनही 35 धावांची गरज आहे. आता चेंडू आणि धावा सांगतील मला, हे आमचे गुलशन पाटील यांचं वैशिष्ट्य आहे. 19 चेंडू 35 धावा. धन्यवाद गुलशन. चेस करायला सोपं जातं असं माहिती मिळाली. तर यावेळेला थोडं उशिरा खेळले, जास्त लांब जाणार नाही, फार वेगाने पोचावं लागतंय नॉन स्ट्राईक एंडला. तर आता चेंडू शिल्लक आहेत 18, म्हणजे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा अभेद 34. म्हणजे सामना बॅलन्स आहे, कुठलाही संघ या ठिकाणी विजय होऊ शकतो. जय हनुमान सिद्धी कलवले जिंकू शकतात किंवा अंश 11 केराने या ठिकाणी या ठिकाणी जिंकू शकते. दोन्ही संघांना व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांकडून आणि कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा. शो इट्स अ ब्युटिफुल गेम. तर स्वर्गीय नानाशेठ गरज व स्वर्गीय सुमुबाई गोपीनाथ गरज स्मृती चषक 2025 14 तारखेला सांगता समारंभ आहे. त्या दिवशी सेमीफायनल फायनल खेळले जातील आणि त्या दिवशी गरज परिवारांच्या माध्यमातून जेवणाची सोय, भोजनाची सोय या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आले. त्याचा लाभ घ्या. आणि प्रथम पारितोषिक 1 लाख व चषक, द्वितीय तुमच्या माहितीसाठी 50,000 व चषक, तृतीय 25,000 व चषक, चतुर्थ 25,000 व चषक. मालिकावीरसाठी बाईक आहे, डाव्या बाजूला बघू शकता. कुठल्या खेळाडूला ही चावी दिली जाते त्याचं उत्तर 14ला मिळेल. आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना सायकल आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा शेवटच्या मॅचसाठी सायकल आहे. लकी ड्रॉ आहे. कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर, लाईव्ह टेलिकास्ट यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे. प्लेयरसाठी सुद्धा. मात्र बघायचं आहे हे सगळे लकी ड्रॉमधून कोणाकोणाला बक्षिसं मिळत आहेत. थँक्स बाल सर. इथे प्रणय 11 सारा शिवकर संघाचे बिग समर्थक योगेश चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. आणि इथे मात्र फलंदाजाने हे स्वागत केलेलं आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर 18 चेंडूमध्ये 34 हवे होते, आता 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. तर लकी ड्रॉ आहे आमचा. लकीचा कूपन सुद्धा घेऊन जातो मी, काढून जातो. आणि जावेद जी आप मेरा कूपन उठाइए, हाँ देखिए, हाँ नंबर कहीं लगा तो मुझे बता देना. गंमत करते अभी थोडं असणं पण आवश्यक आहे. भाऊ कदम चला हवाईदळच्या माध्यमातून तेच करतात. प्रेशर थोडा रिलॅक्स होतो. एक्झॅक्टली 2 पायांमधला अंतर. हे सगळं वीरेंद्र सेवागचे स्टाईल बघून असे फटके बॉटम हँडच्या माध्यमातून. हा शॉट खरं पॉईंटला यायला पाहिजे, तो आला कव्हरला. कारण ते लहान हाईटनी लहान आहेत थोडेसे आणि चेंडू खूप वरती आला होता. बघा ड्रिल करून दाखवत आहेत पांड्या मडवी. 16 चेंडू 29 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा. जो संघ विजयी होईल तो पुढे चाल घेईल आणि त्या संघाला प्रणय 11 या ठिकाणी शिवकर, सारा शिवकर या संघामार्फत खेळला गेला. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा पूर्ण प्रयत्न करतायत सिद्धी कलवलेचा संघ या ठिकाणी विजय खेचून आणण्यासाठी. हनुमान सुद्धा सामना बघत असेल, त्याच्याच नावाने हा संघ खेळला जातोय. जय हनुमान सिद्धी कलवले ऑर्गनायझर आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत सिद्धी कलवलेचे. फार मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टुर्नामेंट सिद्धी कलवलेमध्ये हनुमान सातत्याने आयोजित करतात. यावेळेला अभिषेकचा चेंडू बघायचंय. लेग बाय. जर स्पर्श केला असता तो लेग स्टंपच्या बाहेर गेला असता. एनी डिलिव्हरी लिव्हिंग द लेग स्टंप, इट इज अ क्लिअर वाईड. पंचांची भूमिका अतिशय सुंदर झाली आहे. पहिल्या दिवशी जावेद फरेज, संजय सावंत आणि दीपक पाटील. दुसऱ्या दिवशी सुद्धा तेच होते. आज संजयच्या ठिकाणी मनोज गुप्ता जॉईन झालेत. पॅटर्न बॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला वळवायचा प्रयत्न बघायचा आहे, नाही. चेंडू समोर जातोय. आन बान शान तिरंगा. 26 जानेवारी आता जवळ येईल. इथे व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वल्लभ क्रिकेट संघातील एकेकालचे नामांकित क्रिकेटर
आणि युवा उद्योजक संजय शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत आदरणीय अभिमन्यू शेठ गायकर. आणि दोन्ही फलंदाजांचं या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. एकही घडी गमावलेलं नाहीये. ही मजबूत बाजू आहे. जय हनुमान सिद्धी करवले यांचं धावसंख्येला 42 वर पोहोचवत आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि दावा हवे 23. काय बॅटिंग करतायत, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. सचिन गायकर आपल्या घरच्याच मैदानावर खेळत असताना जन्म इथेच झालाय. त्यानंतर पांड्या मडवी दोघेही कॉर्डिनेट करत असताना चॅलेंज स्वीकारलाय, आव्हान स्वीकारलंय, अटॅक करतायत. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हवे 23. चला मैदानामध्ये बघा पाण्याची जी पूर्तता आहे वरत आमची लवकर गेलं. स्पर्धा बालसर खऱ्या अर्थाने बघा की या स्पर्धेचे आपले जे ऑर्गनायझर आहेत माजी सरपंच विलास शेठ घरत यांचा सुपुत्र आहे. वरद पाण्याची पूर्तता करतो बघा मैदानामध्ये. आणि निश्चित स्वरूपात क्रिकेटचा आनंद घेत असताना आज कल्याण ग्रामीण मधून खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात आज इथे आलेले आमचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे श्याम रसाल साहेब, तुमचा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थाने इथे उपस्थित आहे. आपलं आम्ही स्वागत करतो पुन्हा एकदा. आणि बालसर तुम्ही आता चांगला अतिशय निश्चित स्वरूपात एक उल्लेख केला. हनुमान पाटील सिद्धी केरळ नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत बरोबर. आणि निश्चित स्वरूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील असतील, संदेश पाटील आणि आमचे समालोचक मित्र योगेश मडवी यांचा खूप मोठा त्या नाईट स्पर्धेमध्ये योगदान असतो. येस, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. राजसाहेबांचं सुद्धा क्रिकेटवर प्रचंड प्रेम. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे मीनाताईंबरोबर भरपूर वेळा तुम्ही वानखेडेवर पाहिलं असेल मॅच बघताना. त्यांचा क्रिकेटवर सुद्धा माझ्याकडे एक फोटो आहे बाळासाहेब बॅटिंग करत असताना. तो फोटो मी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये दाखवला होता. कारण रतनबुवा पाटीलची स्पर्धा नेहमी त्या जानेवारीच्या दरम्यानच व्हायची. आता ISPL असल्यामुळे ती स्पर्धा थोडीशी पुढे फेब्रुवारीमध्ये ढकलली जाते महाशिवरात्रीच्या दरम्यान. वरद आमचा गाडी घेऊन आतमध्ये जातोय. भविष्यामध्ये वरदचा संघ तुम्हाला सृष्टी 11 पापडीचा पाडा बघायला मिळेल. त्याची मोठी बहीण आहे सृष्टी. आणि वरद कालपासून जबरदस्त एन्जॉय करतोय क्रिकेट. बघा पुढची पिढी आहे नानाशेठ गरद यांची, गरद कुटुंबातील. घरामध्ये मुलं असणं, मुलांना आपण ईश्वर मानतो, देव मानतो. आणि हे मुलं असलं की आपला चेहरा कितीही गंभीर असला, तो जेव्हा आपला मुलगा येऊन आपल्या मांडीवर बसतो किंवा नातू येऊन मांडीवर बसतो, तर आपला सगळं जे डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, प्रेशर आहे, तो सगळं निघून जातो. हे मुलांचं वैशिष्ट्य आहे. आणि ही स्पर्धा आमची मोठी बहिणी तुमचे स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरद यांच्या नावाने सुद्धा खेळली जाते. याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सकाळी गोपीनाथ नाना गरद यांच्याकडून टॉस झाला होता. त्याच्यानंतर हरिश्चंद्र नाना गरद, मारुती नाना गरद, कालूराम नाना गरद, मंगेशचे वडील, त्याच्यानंतर केशवराव गरद. स्पीडअप करायचे आहे. कव्हर करेपर्यंत बघायचं. क्षेत्ररक्षक खाली येतोय, जेल टिपतोय. फलंदाज, पहिला फलंदाज. या दोघांमध्ये खूप सुंदर पार्टनरशिप झाली. 42 धावांची पार्टनरशिप झाली. आणि फलंदाज बाद होतोय तो मैदानावरती, तो पांड्या मडवी. गुड बॅटिंग. 42 रनची पार्टनरशिप या दोघांनी सिद्धी करवले. जय हनुमान संघासाठी मैदानावर उभारताना हनुमान खूप खुश झाला असेल. लाईव्ह टेलिकास्ट तो बघतोय, लिंक पाठवली आहे त्याला. आणि त्यामुळे 356 ग्रुपमध्ये मी लिंक शेअर करतो, सकाळी गौरवकडून घेऊन, मंगेशकडून घेऊन, जेणेकरून माझे जेवढे ग्रुप आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही स्पर्धा स्वर्गीय नानाशेठ गरद व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरद एन्जॉय करावं. टेनिस क्रिकेटचे सगळे tenniscricket.in ही आमची आवडती साईट आहे. कारण संतोषने केलेलं स्ट्रगल, केलेली मेहनत, नो डाऊट. कारण ही पहिली वेबसाईट आहे ज्याने यूट्यूब आणलं. तो काळ, तो परिसर, तो वेळ, स्ट्रगल करताना, मेहनत करताना. सुप्रीमोचे पहिले 2 वर्ष संतोष नाणेकरने कव्हर केलं होतं. हा इतिहास कोण बदलू शकतो? कोणी बदलू शकत नाही. त्यामुळे ठीक आहे, भरपूर काय गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. मात्र एक प्रार्थना मी सगळ्यांना करतोय. वय माझं 63 आहे. सगळ्यांनी मिळून मिसळून फ्युचर क्रिकेट अतिशय सुंदर समृद्ध करा. जितके आपण एकत्र राहू तितकं सुंदर प्रगती होईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त वरती येत असताना चेंडू किती शिल्लक आहेत बघूया. आता मला गुलशन सांगतील या ठिकाणी. 11 चेंडू 22 धावा. प्रति चेंडू 2 धावांचं गणित अजूनही आहे. ओ प्रचंड स्पीड.
एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून प्रॉपरली ॲज अ कोच म्हणून रीड करतोय. तिरंगा साईडची जी बॅटिंग साईड आहे ना ती खतरनाक आहे. बॉलिंग इथे खूप सुंदर होते. त्या बाजूनी धावा जास्त येतात मेट्रो एंडने, मात्र या बाजूनी धावा तेवढ्या मोठ्या फटके एवढे बघायला नाही मिळाले मला. इकडचा जो शेल्फ लाईव्ह आहे खेळपडीचा तो खूप जास्त चांगला आहे. बघा पुन्हा एकदा चेंडू, वाईटचा इशारा मनोज गुप्ता यांच्याकडून. इज अ व्हेरी मॅग्निफिसंट अंपायर फॉर ॲरिझन गायरशील. अंडर 14, अंडर 16 MCAच्या सगळ्या टुर्नामेंट्स मनोज गुप्ता करतात. इथूनच पुढची पिढी निर्माण होते. हॅलो, बोला. चला सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. बालसर या सामन्याचा जर विचार केला थोडा उशीर होत आहे. स्वतः संयोजन समितीकडनं सूचना देण्यात आलेल्या आहेत की सामना आपण त्वरित सुरू करावा. 10 चेंडू 21 फास्ट खेळा. 2 सामने बाकी आहेत. 5 षटकांच्या सामन्यांना 1 तास लागतो. डॉट 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि धावा हवेत. 21 होऊ शकतात का? कारण जी एक पार्टनरशिप झाली 42 धावांची ती पार्टनरशिप फोडली आणि त्यामुळे आता आपण बघतो नवीन फलंदाज जो आलाय सौरभ पाटील आणि सचिन गायकर यांच्या खांद्यावर जबाबदारी. त्यांना माहिती आहे एक एक डॉट आपल्याला भारी पडू शकतो. 9 चेंडू 21 जे करायचंय या ओव्हरमध्ये करायचंय असा प्लान. यावेळेला मात्र अटेम्प्ट केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मागचे 2-3 चेंडू जे डॉट केले होते ते कव्हर करत असताना सौरभ पाटील आवश्यक आहे. ही जबाबदारी आहे. तुम्ही डॉट घालवताय काय हरकत नाही. बाउंड्री 6च्या माध्यमातून ते चेंडू कव्हर झाले पाहिजे. आता चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हवेत 15. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकात. त्या 2 चेंडूत किती धावा येतील, जितक्या जास्त येतील तितक्या पुढच्या ओव्हरमध्ये सिद्धी करवलेला सोपं जाईल. मात्र गोलंदाजीचा जो संघ आहे तोही सुद्धा या ठिकाणी फिल्डिंग करणारी जी टीम आहे अंश 11 ते प्रयत्न करतायत प्रेशर वाढवण्यासाठी. याला मात्र चेंडूला प्लेस केलाय. चेंडू कोणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये तिकडे कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करत असताना शॉर्ट मिड ऑफला आणि आता चेंडू शिल्लक आहेत 7, धावा हवेत 14. थोडा फास्ट खेळा सगळ्या संघनायकांना मिळेल. तसं 5 षटकाच्या सामन्यांना जर बघितलं तर 45 मिनिटाची गरज आहे. मात्र कधी कधी 1 तास लागतात, कधी 1 तास 10 मिनिटं होतात. टाइम मॅनेजमेंट आता पंच थोडे स्ट्रिक्ट होतील पुढच्या मॅचपासून, कारण आजचा सूर्यास्त 6:04 आहे. त्याच्या अगोदर आपल्याला आणि थोडासा सूर्यास्त लवकर होतो या मैदानावर. येस, ऑल द बेस्ट. एज लागलाय, फ्लाय होतोय, मात्र चेंडू अडवलाय. कारण का इथे जर चेंडू विकेट किपरला बीट केला तर तो डायरेक्ट बाउंड्रीकडे जातो. तर मला वाटतं बॅट ब्रेक झाली आहे आणि आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 14 धावांची गरज आहे. बॅट हवी असेल तर RK स्पोर्ट्सला भेटा आणि नवीन बॅट घ्या. हा मंगेश बोल ना. तर मंगेश घरतने मला सांगितलं आज 1 मिनिट माधवीजी. मंगेश घरतने मला सांगितलं की 2च टीम आपण काढणार आहोत कारण आपल्याकडे 2च तास शिल्लक आहेत. निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या सृष्टी 11 पाबडीचा पाडा कमिटी आहे ना मंगेश, चांगला निर्णय आहे. बालसर खऱ्या बघा ही स्पर्धा आहे ही फक्त विभागापुरती मर्यादित नाहीये. स्वर्गीय नानाशेठ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून जेव्हा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतो ती या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये होत असते. फायनलच्या दिवशी इथे खूप मोठा आगला वेगळा जल्लोष सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. स्वर्गीय नानाशेठ घरत आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण सोमूबाई गोपीनाथ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. धन्यवाद माधवजी. एक सूचना अजून करतोय मंगेश घरत यांच्या माध्यमातून. उद्या सकाळी जो पुढचा पूल आहे, एक तर आज 2 टीम निघणार आहेत, 1 टीम नाही, त्यामुळे 1 मॅच कमी झाली आहे ते. आणि उद्या सकाळी 9:30 बॉल पडेल. हे लक्ष येते. अंपायर्स, कॉमेंटेटर्स, DJ, लाईव्ह टेलिकास्ट, कार्यकर्ते यांची नोंद घ्यावी. 9ला रिपोर्ट करणार आहोत. 9:30 चेंडू या ठिकाणी पडेल. या गोष्टीकडे लक्ष येतोय. आणि इथे आता चेंडू शिल्लक आहेत 6, धावा हवेत 14. सिद्धी करवलेला. ऑल द बेस्ट. अक्षय गोंधळे. पहिला चेंडू अँगल करणं लेफ्ट आर्म ओव्हर असेल, राईट आर्म राऊंड असेल, एक अँगल करणं.
अँगल म्हणजे काय, चेंडू पडल्यानंतर एक तर क्रीजचा वापर करतात आणि अँगल करत असताना तो चेंडूला बाहेर काढायचा प्रयत्न करतात. कारण शॉर्ट थर्डमॅन लावलंय, गली लावलंय, बॅकवर्ड पाऊंड लावलंय, इथे निक लागलं. तर आता चेंडू शिल्लक आहेत 5, धाबावे 14. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा सर्व मान्यवरांकडून. सौरभ पाटील स्ट्राईकला आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटला थांबले, चेंडू कट करायचा प्रयत्न, मात्र मागे फिल्डर लावलेत, कव्हर होतोय त्या ठिकाणी. एकच धाव मिळणार. आता चेंडू शिल्लक आहे 4, धावा हवेत. तेंदाज सचिन त्या ठिकाणी धावबाद होतोय, जो एका बाजूने धावा करत होता. याच दोघांनी अगोदरचे विकेटचे आमचे प्लेयर आणि सचिन यांनीच 42 धावांची पार्टनरशिप केली होती. आघाडीचे दोन्ही प्लेयर्स परतले, त्यामुळे प्रेशर या ठिकाणी जय हनुमान. कारण असं म्हणतात जेव्हापर्यंत तुम्ही फिनिश करत नाही तो सामना, इंडिया वर्सेस इंग्लंड आठवा ज्यावेळेला मोहम्मद कैफ खेळत होते मैदानावरती, 326 आपण चेस करत होतो, गांगुलीने तो टी शर्ट फिरवला लॉर्डच्या स्टेडियमवर. फिनिश करणं आवश्यक आहे. जेव्हापर्यंत ते 65 धाव तुम्ही बनवणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही जिंकणार कसा, असा प्रश्न आहे. चेंडू 3, धावा हवेत 12. मागच्या मॅच सारखंच 3 चौकारांची गरज, 12 करावेत लागतील. 11 केले तर पराभूत व्हाल. कंपल्सरी चेज आहे. 3 दिवस तुम्ही आमची कॉमेंट्री ऐकला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज माझे जिवलग मित्र मंगेश गरतने मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. आज आमचा शेवटचा दिवस आहे. यावेळेला चेंडू कट केले, बघायचं ही बाउंड्री मिळते का. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत या ठिकाणी 4 धावा मिळतात. आवश्यक आहे, संजीवनी आहे, कारण प्रत्येक चेंडूमध्ये बाउंड्रीची गरज आहे. आता चेंडू शिल्लक आहे 2, धावा हवेत 8. कंपल्सरी 7 चालणार नाही. प्रेक्षकांच्या मी कृतज्ञता व्यक्त करतोय. खूप मोठ्या संख्येने तुम्ही आलात, प्रेम दिलात, अभिप्राय जे पाठवले सगळ्या प्रेक्षकांनी पूर्ण भारतातून, वर्ल्डमधून, त्याबद्दल गौरवने मला काय अभिप्राय सुद्धा दाखवले, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. कॉमेंट्रीला खूप आम्हाला कॉम्प्लिमेंट या ठिकाणी मिळाले, त्याबद्दल जो लॉट ऑफ थँक्स. आणि गरज कुटुंबाचं कोटी कोटी कृतज्ञता. भविष्यामध्ये सातत्याने हा संपर्क चालू राहील. यावेळेला बघायचंय, चेंडू येते बाउंड्रीकडे, गुड फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण केले, मात्र चेंडू फर्स्ट अटेम्प्टला उचलू नाही शकले. अप्रतिम क्षेत्र. निखिल माली 2 धावा काढले, त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहे 1, धावा हवी आहे 6. षटकार कंपल्सरी मारावा लागेल जय हनुमानच्या सिद्धी करवली या संघाला, तरच ते सामना जिंकू शकतात. जावेद मियाँची आठवण, चेतन शर्माची आठवण, शारदाचा तो सामना. तर इथे आमचे फलंदाज मैदानावरती सौरभ पाटील, ज्याने ऑलरेडी एक फटका मारलाय. तर या चेंडूत जर सौरभ पाटीलने षटकार मारला तर जय हनुमान सिद्धी करवली जिंकेल, आणि जर फटका नाही मारला, पैरशी डिस्कस केले मंगेश गरज असेल तर आपण एक टीम काढू. प्रयत्न चालू आहेत आमचे, कारण जितकं आपण लवकर एक टीम काढू तर प्रेशर 14 दिवशी 14 तारखेला कमी होईल. हा चेंडू पडला, मोठे शॉट मारू शकले नाहीत गोलंदाजांनी. हा सामना जिंकला. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय वाईडसाठी रिव्ह्यू घेतलाय जावीची देखील. तर एक चेंडू 6 धावा पाहिजे होता, वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, कारण एक रिव्ह्यू दोन्ही संघांना आहे. गोलंदाज मैदानावर अक्षय गोंधळी, आणि अक्षयने हा चेंडू डॉट टाकला का वाईड होता, जावेद ठरवतील. इट इज अ वाईड. फिल्डिंग लावावं लागेल. अजून एक चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत 5 आणि 6च पाहिजे. तर बघायचं या ठिकाणी जी बॅटिंग करतायत मैदानावर सौरभ पाटील, ऑलरेडी एक षटकार एक चौकार त्यांनी मारलंय, आणि जर सौरभ पाटीलने आता जर षटकार मारला तर ही सामना जय हनुमान सिद्धी करवली जिंकेल. चला, सौरभ पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. या चेंडूवर जर षटकार दटवला तर ऋषभ घरत, पापडीचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओके ओके ओके, आपण जाऊया सामन्याकडे. मी थोडंसं
पॉज घेणार आहे ज्यावेळेला चेंडू रिलीज होईल, जेणेकरून सौरवला आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवता येईल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमना, ऑल द बेस्ट. एक चेंडू 5 धावा. सौरभने चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सामना इथे काढलेला आहे. 4 धावांनी हा सामना या ठिकाणी आपण बघतोय. अंश 11 जिंकतोय. अंश 11चा मनपूर्वक अभिनंदन. जी पार्टनरशिप केली त्याबद्दल खरंच अभिनंदन. मात्र दोघेही राहिले असते मैदानावर सुरुवातीपासून सचिन गायकर आणि पांड्या मडवी हा सामना जिंकू शकले असते, काय हरकत नाही. किंतु परंतु चला चौकार गेल्यामुळे लेवल झाला, टाय झाली ही मॅच. मात्र नियम काय, कंपल्सरी चेज आहे आणि त्यामुळे फक्त 1 धाव असं म्हणतात. निवडणूक आणि मॅच कधी 1 धाव आणि 1 मताने हरू नये आणि ते फक्त 1 धावानेच या ठिकाणी जिंकतात. माधेजी बोला. हॅलो, थँक्स बालसर. इथे आता मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील मुरबी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. अजितदादा पवार गटाचे ते अध्यक्ष आहेत. अनिलदादा मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. आणि आता जी लढत झाली बघा, अतिशय हॅलो, इथे सन्माननीय आता जी लढत झाली या लढतीमध्ये अंश 11 खेरेने, शैलेश शेठ माली विद्यमान सरपंच खेरेने आणि निलेश शेठ